10वीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये जर ग्रामरचे तुम्हाला 8 पैकी 8 मार्क मिळवायचे असेल तर हे टॉपिक करून जा. व्हिडिओ आपल्या मुलांना पाठवा, मित्रांना पाठवा, सेव्ह करून ठेवा, कारण पुढचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. लक्षात घ्या, सगळ्यात पहिला आहे नॉट ऑनली बटल्स. तुम्हाला माहिती आहे अँड काढून नॉट ऑनली बटल्स यूज करायचं. त्यानंतर यूज एबल टू आणि अनेबल टू. तुम्हाला माहिती आहे कॅन आणि कुड काढायचं, त्याच्या बदल्यात एबल टू आणि अनेबल टू यूज करायचं आपल्याला. मेक इट निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह विदाउट चेंजिंग मिनिंग. बघा, निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह करायचं. फॉर एक्झाम्पल आय एम गुड, तर याचं करायचं तुम्हाला आय एम नॉट बॅड, म्हणजे अपोजिट वर्ड तुम्हाला यूज करायचं. हे तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन टॅग तर खूप वेळा विचारलेलं आहे. क्वेश्चन टॅग तुम्हाला माहिती आहे छोटासा टॅग ऍड करतात. जर तुम्हाला टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये कळवा. त्यानंतर बघा चेंज डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री तुम्हाला चेंज करायचं. टॉपिक क्लिअर करून घ्या. रिराईट युजिंग ॲज वेल ॲज, अँड काढून तुम्हाला ॲज वेल ॲज यूज करायचं, बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. क्लॉज तुम्हाला ऍड करायचा आहे किंवा कोणत्या प्रकारचा क्लॉज आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. हा टॉपिक क्लिअर करा. प्रिफिक्स अँड सफिक्स तुम्हाला माहिती आहे अगोदर जे लावतो ते प्रिफिक्स आणि नंतर लावतो आपण ते सफिक्स असतं. हे टॉपिक क्लिअर करून ठेवा. टेन्स तुम्हाला माहिती आहे, टेन्स ओळखायचा आहे. फॉर्म्युले तुमच्या पाठ असतील किंवा एका टेन्स मधून दुसऱ्या टेन्स मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. त्यानंतरचा टॉपिक आहे इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, व्हर्बला जर टू लागलं तर त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात, ते बाहेर काढतात. बऱ्याच वेळा म्हणतात फाइंड द इन्फिनिटिव्ह, ते टू वाला बाहेर काढायचं. नंतर मग ऍक्टिव्ह वाईज, पॅसिव्ह वाईज. लक्षात घ्या, जर सब्जेक्टनं सेंटेन्सची सुरुवात झाली तर ऍक्टिव्ह वाईज, ऑब्जेक्टनं झाली तर पॅसिव्ह वाईज. तुम्हाला माहिती टॉपिक क्लिअर करून ठेवा. फ्रेम डब्ल्यूएच क्वेश्चन. डब्ल्यूएच क्वेश्चन तुम्हाला तयार करायचं, याचा अर्थ हाऊ, व्हेन, वेअर हे वापरून तुम्हाला क्वेश्चन तयार करता येईल. त्यानंतर मेटिक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तयार करायचे हाऊ आणि व्हॉटचा यूज करून, किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ओळखायचे हे या चिन्हानुसार. त्यानंतर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच तुम्हाला माहिती आहे कम्प्लीट करून ठेवा. त्यानंतर व्हर्बल क्वेश्चन हे यस नो टाईप क्वेश्चन असतात, हे हेल्पिंग वर्ब न सुरू झालेले असतात, हे तुम्हाला माहिती आहे. डिटर्मिनन्स तुम्हाला माहिती आहे, क्लिअर करून ठेवा. त्यानंतर दो आणि अल्दो तुम्हाला यूज करायचं आहे, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच, जे आपले 8 पार्ट ऑफ स्पीच आहे, नाउन प्रोनाउन पासून ते कंजक्शन पर्यंत, हे सगळे पार्ट करून ठेवा. एवढे टॉपिक जर तुम्ही केले तर 8 पैकी 8 मार्क तुम्हाला 100% पडणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचा अभ्यास झालेला नसेल, हे टॉपिक जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर वन शॉर्ट व्हिडिओ मी याच्यावरती करू शकतो. एक प्रत्येक प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला मी सोडून दाखवू शकतो. पण जर 500 कमेंट आणि 10,000 लाईक जर आल्या यासाठी, तर या ग्रामर वर मी स्पेशल टॉपिक बनवणार आहे. हा व्हिडिओ ग्रामीण भागातील सर्व मुलांपर्यंत पाठवा, त्यांना ग्रामरचे टॉपिक समजले पाहिजे, ही तुमची जबाबदारी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.